सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्टडी सिम्प्लिफाईड. सो विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, हा एक समोर अभंग आहे जगद्गुरु श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा. साधुनी बचनाग खाती तोळा तोळा आणि कांते डोळा न पहावे, साधुनी भुजंग धरितील हाती आणि के कापती देखोनिया, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. बघा, या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्याला हे सांगतात की एखादा व्यक्ती जर त्याने दररोज चांगली प्रॅक्टिस केली तर तो तोळा तोळा पण विष पचवू शकतो, परंतु तो इतरांना पाहावत नाही, कारण ते कधी प्रयत्न करतच नाहीत. राईट. आणि एखादा व्यक्तीनं जर एखादा साप हातात धरला तर इतरांना त्याची भीती वाटते. राईट. तसंच जसं एखादा व्यक्ती हा प्रॅक्टिसने दररोज थोडं 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 तोळा तोळा एखाद्या नागाचं विष पचवू शकतो आणि तो जिवंत राहू शकतो, तसंच असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. राईट. जे असाध्य आहे ते तुम्ही साध्य करू शकता. राईट. त्याचं कारण अभ्यास असायला पाहिजे. अभ्यासाने आपण प्रत्येक गोष्ट सिद्ध करू शकतो किंवा साध्य करू शकतो. जसं की राज्यसेवा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि राज्यसेवेतून मिळणाऱ्या क्लास 1 आणि क्लास 2 गॅझेटेड पोस्ट, या फक्त अभ्यासानेच साध्य होणार आहेत. जे असाध्य आहे ते अभ्यासाने 100% साध्य होतं, परंतु त्याच्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल आणि अभ्यास आणि रिव्हिजन करावे लागेल. हेच तुकाराम महाराज आपल्याला अभंगातून सांगतात. तुकाराम महाराज आपल्याला एखाद्या मंदिरात जाऊन एखाद्या देवासमोर डोकं आपटा असं बिलकुल सांगत नाहीत, कारण तिथं डोकं आपटून आपली एक्झाम क्लिअर होणार नाही. आपल्याला इथं लायब्ररीमध्ये किंवा घरी बसून अभ्यासाच्या रूममध्ये बसून अभ्यास करून आपल्याला ते साध्य करायचंय. सो लक्षात ठेवा, आपण आज इकॉनॉमिक्स सुरू करत आहोत. इकॉनॉमिक्सचे तुम्हाला माहिती आहे की पितामह ॲडम स्मिथ, राईट, त्यांनी सुद्धा एक कोट दिलेला आहे, कोणत्याही स्पर्धेत व्यक्तीच्या वैयक्तिक महत्वाकांक्षाच कामाला येतात. इन कॉम्पिटिशन इंडिव्हिज्युअल अँबिशन्स सर्व्स द कॉमन गुड्स. राईट. हे अगदी बरोबर आहे. तुम्हाला आजूबाजूचे मदत करणारे भरपूर असतात, परंतु आपल्याला एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर त्यासाठी आपल्याला स्वतःलाच प्रयत्न करावे लागतात. स्वतःचीच महत्वाकांक्षा त्यावेळेस आपल्याला कामाला येते. स्वतःच जर आपण त्या गोष्टी केल्या तरच त्याचं आउटपुट आपल्याला पॉझिटिव्ह मिळणार आहे. इतरांनी फक्त आपल्याला पुश केला आणि इतर फक्त कर कर म्हणतायत, याच्यावरून काहीही होत नाही. ज्यावेळेस आपण स्वतः त्या गोष्टी करायला सुरुवात करू त्याच वेळेस आपल्याला ते शक्य आहे. सो आय होप की तुम्हाला हे नक्कीच आवडलं असेल. जस्ट तुमच्यासाठी एक मोटिवेशन, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा व्हावा. आता सगळ्यात महत्वाचं तर आजपासून आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून भारतीय अर्थव्यवस्थाचे फास्ट ट्रॅक बॅच आपण सुरू करतोय. राईट. तर भारतीय अर्थव्यवस्थेसाठी राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये दरवर्षीच्या टॉपिक्सवरती क्वेश्चन विचारले जातात. असे काही टॉपिक्स आहेत जसे की दारिद्र्य आणि त्याचे निर्देशांक. राईट. लक्षात ठेवा, हे काही 7 ते 8 टॉपिक्स आहेत, त्याच्यावरती दरवर्षी 1 ते 2 क्वेश्चन राज्यसेवेमध्ये फिक्स असतात. हे आपण सगळं लेक्चरमध्ये कव्हर करणार आहेत विथ नोट्स. मी तुम्हाला गॅरंटी देतो, तुमचे आउट ऑफ जे 15 क्वेश्चन राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये इकॉनॉमिक्समध्ये विचारले जातात ते तुमचे बिलकुल चुकणार नाहीत. बिलकुल म्हणजे बिलकुल चुकणार नाहीत. आणि लेक्चर आणि लेक्चरच्या नोट्स जर तुम्ही रिवाइज केल्या लेक्चर करून, तर तुमचा एकही प्रश्न जाणार नाही किंवा तुम्हाला पुस्तक वाचायची सुद्धा आवश्यकता पडणार नाही. तर हे काही महत्वाचे टॉपिक्स आहेत जे की आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. जसं की दारिद्र्य व त्याचे निर्देशांक आणि त्याच्या दारिद्र्याच्या ज्या समित्या आहेत त्या समित्यांवरती दरवर्षी 1 ते 2 क्वेश्चन आपल्याला फिक्समध्ये विचारले जातात. नंतर बेरोजगारी, सगळ्यात महत्वाचा पुढचा टॉपिक बेरोजगारी. नंतर मानव विकास, मानव विकासामध्ये एचडीआय, आयएसडीआय, जीडीआय, जीआयआय, नंतर मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, याच्यावरती दरवर्षी एखादा क्वेश्चन असतो. राईट. एमपीआय वरती एखादा क्वेश्चन असतो. एचडीआय किंवा ग्लोबल जेंडर इनइक्वालिटी इंडेक्स, याच्यावरती एखादा क्वेश्चन असतो. सो आपल्याला हे एकदम व्यवस्थित करायचं आहे विथ अपडेटेड पूर्ण याच्यामध्ये करंट अफेअर्स मी सुद्धा ऍड केलेलं आहे. त्यात सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे लोकसंख्या. भारत आणि महाराष्ट्राची जी लोकसंख्या आहे 2011ची आणि 2021चं आता जे लोकसंख्या जनगणना होते त्याचे काही अपडेट्स मी तुम्हाला पूर्ण देणार आहे. प्लस 2019चा जो जागतिक लोकसंख्या अहवाल आहे युनायटेड नेशन्सचा,
तोही याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण कंपॅरेटिव्हली ह्या सगळ्या गोष्टी घेणार आहोत. भारत आणि महाराष्ट्राची लोकसंख्या याच्यामध्ये तुम्हाला कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी एकदम व्यवस्थित देणार आहे. फॅक्च्युअल डेटा असेल आणि विषयाचं आणि त्या टॉपिकचं अंडरस्टँडिंग हे सगळं आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक पुढचा आहे वित्तीय समावेशन. याच्यावरती दरवर्षी प्रश्न असतात. शाश्वत विकास, SDG, MDG, राईट, त्याच्या अंतर्गत असणारे प्रोटोकॉल्स जे असतात ते प्रोटोकॉल्स पण मी तुम्हाला पूर्णपणे शिकवणार आहे, जेणेकरून तुम्हाला पुस्तक वाचायची आवश्यकता पडणार नाही. पंचवार्षिक योजना 1 ते 12 पंचवार्षिक योजना दरवर्षी 1 किंवा 2 क्वेश्चन पंचवार्षिक योजनेवरती विचारले जातात. नंतर प्लॅनिंग कमिशन, नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल आणि नीती आयोग. नीती आयोग किंवा प्लॅनिंग कमिशनवरती एखादा क्वेश्चन असतो. NDC वरती सुद्धा एखादा क्वेश्चन येऊ शकतो. राईट, हे सगळं कव्हर करून आपण बाकी ज्याच्यावरती कधी कधी प्रश्न विचारले जातात, जसं की राष्ट्रीय उत्पन्न असेल, पैसा आणि चलन असेल, नंतर चलनवाढ असेल, हे जे टॉपिक्स आहेत हे सगळे टॉपिक्स याच्यामध्ये जास्तीत जास्त कॉन्सेप्ट वरती आपण भर देणार आहोत, जेणेकरून तुमचे सगळे प्रश्न सुटतील. राईट, जसं की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपण GDP, GNP, NNP, NDP सगळं समजावून घेणार आहोत. पैसा आणि चलनामध्ये जे पैशाचे कार्य वगैरे आहेत ते सगळं आपण समजावून घेणार आहोत एक्झामच्या दृष्टिकोनातून. देन सगळ्यात महत्त्वाचं आहे चलनवाढ. याच्यामध्ये पूर्ण कॉन्सेप्च्युअल आहे हा टॉपिक, हा पूर्णपणे आपण कॉन्सेप्ट क्लिअर करून घेणार आहोत एकदम साध्या साध्या उदाहरणांनी. नंतर सगळ्यात महत्त्वाचं बँकिंग, भारतीय बँकिंग सिस्टम, ज्याच्यामध्ये आपल्याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एखादा क्वेश्चन कधी ते सतत विचारला जातं, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना, त्याचं चलनविषयक धोरण, राईट, नंतर प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग असेल, अग्रणी बँक योजना असेल, राईट, ह्या सगळं आपण एक्झामच्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. देन आपण कर रचना, वित्त आयोग, जो 15 फायनान्स कमिशन आहे त्याच्यावरती 100% एखादा क्वेश्चन यावर्षी येण्याचे चान्सेस 100 म्हणजे 99% आहेत. सो आपण तो एकदम व्यवस्थित करणार आहोत, कारण त्याचा पहिला रिपोर्ट आणि दुसरा रिपोर्ट आलेला आहे. तर पहिला आणि दुसरा रिपोर्टमध्ये काय, त्याच्यामध्ये त्यांनी नेमकं काय काय केलेलं ते सगळं आपण एक्झामच्या दृष्टिकोनातून थोडक्यात पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं परकीय व्यापार आणि व्यवहार तुलना आणि राजकोषीय धोरण, फिस्कल पॉलिसी, फॉरेन ट्रेड, हे आपण सगळं पाहणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं एखादा क्वेश्चन याच्यावरती विचारला जातो आंतरराष्ट्रीय संघटना आणि संस्था, जसं की आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असेल, वर्ल्ड बँक असेल, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आणि त्याच्या अंतर्गत असणारे कृषी करार असतील, तर आपण एकदम सिम्प्लिफाय करून ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या कोर्सेसमध्ये घेणार आहोत. प्लस आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्सची प्रॅक्टिस करून घेणार आहोत. सगळे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत आणि इकॉनॉमिक्सच्या रिलेटेड ज्या 1 वर्षापासूनच्या ज्या न्यूज आहेत त्याही आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. सो आज आपण स्टार्ट करणार आहेत ते म्हणजे दारिद्र्याची मोजणी कशी केली जाते, त्याच्यासाठी ज्या फॉरेन मेथड्स आहेत आणि ज्या देसी मेथड्स आहेत, वर्ल्ड बँकेची मेथड असेल ज्याच्यामध्ये आपण ॲब्सोल्यूट पॉवर्टी, निरपेक्ष दारिद्र्य आणि सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, रिलेटिव्ह पॉवर्टी म्हणजे काय समजावून घेणार आहोत छोट्या सिंपल आणि साध्या उदाहरणांनी. देसी मेथड्समध्ये आपण वेगवेगळ्या समित्या पाहणार आहोत, स्वतंत्रपासूनच्या आणि नंतर प्लॅनिंग कमिशनने नियुक्त केलेल्या समित्या आणि कॉन्सेप्ट, आकडेवारी आणि NSSO आणि नीती आयोगाचा डेटा आपण ह्याच्यामध्ये पाहणार आहोत. राईट, आणि देन आपण बेरोजगारी पाहणार आहोत, बेरोजगार आणि बेरोजगारीचे प्रकार. तो आज आपण डायरेक्टली आता सुरू करूया. दारिद्र्याची मोजणी कशी करायची, समित्या आणि बेरोजगारी. राईट, तर या टॉपिकमध्ये आपण पूर्णपणे कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तर बघा, आपण सर्वप्रथम दारिद्र्याची व्याख्या पाहणार आहोत. दारिद्र्य किंवा उत्पन्न दारिद्र्य म्हणजे काय, थोडक्यामध्ये फक्त हे तुम्हाला बेसिक एक लक्षात असायला पाहिजे. गरिबी म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण यासह किमान जीवनमान, मिनिमम लिव्हिंग, हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. किमान जीवनमान पूर्ण करण्यासाठी असलेल्या उत्पन्नाचा किंवा पैशाचा अभाव म्हणजे उत्पन्न दारिद्र्य किंवा दारिद्र्य होय. राईट, म्हणजे एखादी व्यक्ती अन्न, वस्त्र, निवारा पण स्वतःसाठी जर म्हणजे मिळवण्यासाठी जर खर्च करू शकत नसेल किंवा त्याकडे तेवढं उत्पन्न नसेल किंवा त्याकडे तेवढे पैसे नसतील, तर तो व्यक्ती दारिद्र्य आहे असं म्हटलं जातं. म्हणजे त्याला किमान जीवनमान पूर्ण करण्यासाठी पण त्याच्याकडे पैशाचा किंवा उत्पन्नाचा अभाव आहे. बघा, हे का घेतलं, आता याच्या पुढेही जाऊन मी स्टेट बोर्डमधून एक व्याख्या घेतलेली आहे, जस्ट तुम्ही समजावून घ्या. अमर्त्य सेनने याच्या पुढेही जाऊन असं म्हटलं की फक्त अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, राईट, याचाच फक्त अभाव असणे किंवा हेच किमान जीवनमान पूर्ण करण्यासाठी उत्पन्नाचा किंवा पैशाचा अभाव असणे म्हणजेच उत्पन्न दारिद्र्य किंवा दारिद्र्य नाही. तर त्याच्याही पुढे जाऊन अमर्त्य सेन असं म्हणतात की त्याच्याबरोबरच व्यक्तीला राजकीय आणि नागरी स्वातंत्र्य आहे का,
जर व्यक्तीला राजकीय आणि नागरी स्वातंत्र्य असेल, राईट, तर तो दारिद्र्य रेषेवरील जगतोय. परंतु अन्न, वस्त्र, निवारा ह्या किमान जीवनमानाबरोबरच त्याला राजकीय आणि नागरी स्वातंत्र्य जर मिळत नसेल तर तो सुद्धा दारिद्र्य आहे असं अमर्त्य सेन म्हणतात. तर बघा, हा एक मुख्य परीक्षेला क्वेश्चन विचारला होता, जस्ट की एमपीएससी कसं आपल्याला फसवते ते तुम्हाला सांगतोय, राईट. कदाचित पूर्व परीक्षेमध्ये पण क्वेश्चन येऊ शकतो की उत्पन्न दारिद्र्य म्हणजे काय वगैरे, राईट. आजकाल एमपीएससीचा ट्रेंड चेंज होतोय. उत्पन्न दारिद्र्याची व्याख्या कशी केली जाते, तर आता इथं किमान, चांगले आणि योग्य दिलेले आहे. किमान जीवनमान प्राप्त करण्यामध्ये असमर्थ असणे, इथं चांगले दिले. आता आपल्या व्याख्या काय, तर किमान हा शब्द महत्वाचा मी तुम्हाला सांगितलं होतं. किमान जीवनमान प्राप्त करण्यामध्ये असमर्थ असणं म्हणजे उत्पन्न दारिद्र्य, चांगले किंवा योग्य नाही, राईट. सर्वप्रथम आपण गरिबी मोजण्याच्या पद्धतीमध्ये फॉरेन मेथड्स पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण जागतिक बँकेने ठरवून दिलेली दारिद्र्याची व्याख्या आणि दारिद्र्य रेषा, तसंच ऍब्सोल्यूट पॉवर्टी आणि रिलेटिव्ह पॉवर्टी, निरपेक्ष दारिद्र्य आणि सापेक्ष दारिद्र्य काय असतं एकदम सोप्या साध्या उदाहरणामध्ये समजावून घेऊ. पहिल्यांदा आपण समजावून घेणार आहोत जागतिक बँकेची दारिद्र्य रेषा जागतिक बँकेने काय ठरवून दिलेली आहे, राईट. तर जागतिक बँकेनं $1.90 ही जागतिक दारिद्र्य रेषा ठरवून दिलेली आहे ट्रिपल-पी बेसिसवरती, क्रयशक्तीच्या आधारावर. क्रयशक्ती म्हणजे काय असतं, क्रयशक्ती म्हणजे एखाद्या व्यक्तीची खरेदी करण्याची क्षमता, म्हणजे त्याला आपण क्रयशक्ती म्हणतो, राईट. त्यासाठी जागतिक बँकेने काय केलेलं आहे, तर एक जागतिक गरिबी रेषा ओढलेली आहे, ज्याला आपण आयपीएल म्हणतो. आयपीएल म्हणजे इंडियन प्रीमियर लीग नव्हे तर इंटरनॅशनल पॉवर्टी लाईन. म्हणजे याचा अर्थ काय होतो, जर एखादा व्यक्ती दररोज स्वतःच्या उपभोगावरती $1.90 किंवा त्यापेक्षा जास्त खर्च करू शकत असेल तर अशा व्यक्तीला या रेषेपासून वर ठेवलं जातं, म्हणजे त्याला एपीएल म्हटलं जातं, अबोव पॉवर्टी लाईन म्हटलं जातं. दारिद्र्य रेषेवरचा व्यक्ती त्याला म्हटलं जातं. याच्या उलट जर एखादा व्यक्ती $1.90 किंवा त्यापेक्षा जास्त स्वतःच्या उपभोगावरती दररोज खर्च करू शकत नसेल, म्हणजे अन्न, वस्त्र, निवाऱ्यावरती, तर अशा व्यक्तीला काय समजलं जाईल, मग अशा व्यक्तीला बीपीएल समजलं जाईल, बिलो पॉवर्टी लाईन. बीपीएल म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन, तो व्यक्ती ह्या रेषेपासून खाली म्हणजे दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती समजला जाईल. सो ही लक्षात ठेवा, 2015 पासून ही दारिद्र्य रेषा ठरवून दिलेली आहे $1.90, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला किमान जीवनमान पूर्ण करण्यासाठी $1.90 दररोज लागतात, राईट. आता हे भारतीय रुपयांमध्ये किती होईल, साधारणतः सध्या $1 बरोबर 74 रुपये रेट चालू आहे, तर साधारणतः 140 रुपये, $1.90 म्हणजे भारतामध्ये दररोज व्यक्ती जर आपल्या स्वतःच्या उपभोगावरती 140 रुपये खर्च करत असेल किंवा त्यापेक्षा जास्त खर्च करत असेल तर अशा व्यक्तीला दारिद्र्य रेषेवरील व्यक्ती समजलं जाईल, अन्यथा ती बीपीएल असेल, राईट. आता सगळ्यात महत्वाचं आणखी मध्यम स्वरूपाची पॉवर्टी लाईन सुद्धा जागतिक बँकेने ठरवून दिलेली, जी तुम्हाला कुठल्याही पुस्तकामध्ये मिळणार नाही, त्याला आपण म्हणतो मॉडरेट पॉवर्टी लाईन किंवा मध्यम स्वरूपाची पॉवर्टी लाईन. ती ठरवून दिलेली आहे $3.10. लक्षात असू द्या, हे कधी विचारलं जाऊ शकतं. $3.10 पर डे, म्हणजे एखादी व्यक्ती जर आपल्या स्वतःच्या उपभोगावरती दररोजचा खर्च $1.90 ते $3.10 म्हणजे $1.90 पेक्षा जास्त आणि $3.10 पेक्षा कमी, राईट, जर खर्च करत असेल तर अशी व्यक्ती मॉडरेट पॉवर्टी लाईन किंवा मध्यम स्वरूपाची दारिद्र्य असं समजलं जाईल, इथे लक्षात. किंवा मग म्हणजे $1.90 ते $3.10 पर्यंत. आय होप की तुम्हाला हे लक्षात आलं असेल. याच्या अगोदर जी 1990 पासूनची जी दारिद्र्य रेषा ठरवून दिली होती जागतिक बँकेनं, ती होती 1990 ते 2015 पर्यंत, ती होती $1.25, $1.25. तर आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं पहिली मेथड समजावून घ्यायची दारिद्र्य रेषा मोजण्यासाठीची, ती आहे निरपेक्ष दारिद्र्य. ऍब्सोल्यूट पॉवर्टी म्हणजे काय ते थोडक्यामध्ये समजावून घ्या. बघा, लक्षात घ्या, ऍब्सोल्यूट पॉवर्टी किंवा निरपेक्ष दारिद्र्य ची व्याख्या तुम्हाला लक्षात ठेवायची. ही व्याख्या एकदा 2018च्या पूर्व परीक्षेमध्ये पण विचारली होती, की किमान जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी. आता किमान जीवनावश्यक गरजा कोणत्या आहेत? किमान जीवनावश्यक गरजा म्हणजे अन्न, वस्त्र व निवारा. अन्न, वस्त्र व निवारा हे आपल्या काय आहेत, माणसाच्या किमान जीवनावश्यक गरजा आहेत.
तर ह्या किमान जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी किमान उत्पन्नाचा अभाव, किमान उत्पन्नाचा अभाव म्हणजे काय असतं? निरपेक्ष दारिद्र्य असतं. राईट, लक्षात ठेवा. म्हणजे आपण जागतिक बँकेच्या दारिद्र्याच्या व्याख्यानुसार बघूया. किती जागतिक बँकेने किती ठरवून दिलेले? $1.90. म्हणजे एखादा व्यक्ती दररोज $1.90 जर स्वतःच्या जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी खर्च करू शकत नसेल तर त्याला आपण काय म्हणू? BPL म्हणू. या लाईन पासून तो खाली असेल, राईट, ही पॉवर्टी गॅप लाईन आहे, गरिबीची रेषा आहे, त्याला आपण BPL बिलो पॉवर्टी लाईन किंवा दारिद्र्यरेषेखालचा व्यक्ती म्हणू. अन्यथा तो काय असेल? APL असेल, अबोव पॉवर्टी लाईन असेल. आता सगळ्यात महत्वाचं, आता BPL मध्ये पण आता समजा एखादा व्यक्ती हा $0.50 कमवत असेल, एखादा व्यक्ती हा $1 कमवत असेल, एखादा व्यक्ती हा $1.25 खर्च करू शकत असेल दररोज. म्हणजे हे जे या लाईन पासूनचं जे हे जे अंतर असतं, या अंतराला काय म्हणतात? पॉवर्टी गॅप म्हणतात. दारिद्र्य रेषेपासूनचं अंतर असं म्हणतात. आता सगळ्यात महत्वाचं, ही पॉवर्टी गॅप लाईन आपल्याला नेमकं काय दाखवून देते? तर आता ही पॉवर्टी गॅप लाईन जी आहे ती आपल्याला पॉवर्टी दूर करण्यासाठी किंवा दारिद्र्य दूर करण्यासाठी किती उत्पन्न तूट भरून काढावे लागेल हे आपल्याला दाखवते. म्हणजे समजा कसं, आता समजा जे APL, जे दारिद्र्य रेषेवरचे लोक जे आहेत, समजा त्यांचं ॲव्हरेज इन्कम आहे समजा 30,000 रुपये, ॲव्हरेज इन्कम आहे 30,000 रुपये, आणि BPL लोकांचं किंवा दारिद्र्य रेषेखालील लोकांचं ॲव्हरेज इन्कम आहे समजा 15,000 रुपये. राईट, तर ही लाईन काय दाखवून देते? याच्यामध्ये कितीची तफावत आहे? याच्यामध्ये गॅप कितीचा आहे? याच्यामध्ये 15,000 रुपयांचा गॅप आहे. म्हणजे जर या लोकांना वरी यायचं असेल, राईट, तर किती उत्पन्नाची तूट भरून काढावी लागेल हे शासनाला दाखवून देतं. म्हणजे 15,000 रुपयांची उत्पन्न तुटी भरून काढावी लागेल अशी पॉवर्टी गॅप लाईन दाखवून देते. परंतु एक दुसरी कॉन्सेप्ट आहे पॉवर्टी हेड काउंट रेशो, म्हणजे शीरगणती, याला म्हणतात मराठीत शीरगणती गुणोत्तर. शीरगणती गुणोत्तर म्हणजे काय असतं, कसं काढलं जातं? तर त्यासाठी सूत्र आहे दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या भागिला एकूण लोकसंख्या. देशाच्या एकूण लोकसंख्येनं एकूण दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येला भागलं जातं, त्यावेळेस आपल्याला रेशो मिळतो. म्हणजे एवढ्या लोकांखाली एवढ्या लोकांखाली एवढे लोक काय गरीब आहेत. म्हणजे 100ला किती, 100मध्ये बाबा 29 गरीब आहेत, 21 गरीब आहेत, असं म्हणजे डोके मोजली जातात. ही पॉवर्टी शीरगणती गुणोत्तर आपल्याला व्यक्तींमधलं, म्हणजे दारिद्र्य रेषेवरील व्यक्ती आणि दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती याच्यामध्ये किती उत्पन्नाची तूट आहे हे दाखवत नाही. राईट, त्याच्यामुळे याचा आपल्याला उत्पन्नाची तूट भरून काढण्यासाठी उपयोग राहत नाही, कारण ते दाखवतच नाही. परंतु ही पॉवर्टी गॅप लाईन हे आपल्याला सगळं दाखवून देते. हे लक्षात ठेवा. तर लक्षात ठेवा, सध्या भारतामध्ये दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी निरपेक्ष मानकांचा किंवा निरपेक्ष दारिद्र्याच्या मानकांचाच उपयोग केला जातो. भारतामध्ये सापेक्ष दारिद्र्याचे मानक विचारात घेतली जात नाहीत. आतापर्यंत जेवढ्या समित्या भारतामध्ये आहेत, जेवढ्या समित्या नेमल्या गेल्या त्या सगळ्या समित्यांना निरपेक्ष मानकांचाच उपयोग केलेला आहे. सो भारतामध्ये निरपेक्ष मानकांचाच उपयोग करून दारिद्र्य रेषा ठरवली जाते, हे लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. ओके, सो आता तर लक्षात ठेवा, भारतात दारिद्र्य मोजण्यासाठी निरपेक्ष मानकांचाच उपयोग केला जातो. जागतिक बँक सुद्धा हेच मानक वापरते. प्रतिदिन प्रति व्यक्ती $1.90 PPP बेसिसवरती. क्रयशक्ती म्हणजे काय असते? एखाद्या व्यक्तीची खरेदी करण्याची क्षमता, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं. राईट, यानुसार वर्ल्ड बँकेनुसार भारतामध्ये 2011ला 21% गरिबीची लोकसंख्या आहे. तर बघा आता काही क्वेश्चन, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018ला एक प्रश्न विचारला होता. म्हणजे मी तुम्हाला हे क्वेश्चनचं रेफरन्स का देतोय, जेणेकरून तुम्हाला कळायला पाहिजे की बाबा हे किती महत्वाचं आहे, कारण याच्यावरती MPSC सतत प्रश्न विचारते आणि कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारते. राईट, आपल्याला फक्त एक्झाम ओरिएंटेड सगळ्या गोष्टी समजावून घ्यायच्या आहेत. पूर्व परीक्षा 2018ला हा प्रश्न विचारला होता की किमान जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक किमान उत्पन्नाचा अभाव याचा संबंध दारिद्र्याच्या पुढीलपैकी कोणत्या प्रकाराशी येतो? राईट, तर त्याचं आहे निरपेक्ष दारिद्र्य, त्याचं उत्तर आहे. डायरेक्टली क्वेश्चन विचारला होता. आणखी एक राज्यसेवा पूर्व परीक्षा 2013ला प्रश्न विचारला होता. हा थोडा जरा अवघड होता. आता जे तुम्हाला पॉवर्टी गॅप आणि पॉवर्टी हेडकाउंट रेशो शीरगणती गुणोत्तर समजावून सांगितलं त्याच्यावर आधारित आहे की दारिद्र्य तफावत गुणोत्तर म्हणजे पॉवर्टी गॅप हे शीरगणती गुणोत्तरापेक्षा, राईट, हेडकाउंट रेशिओपेक्षा निरपेक्ष दारिद्र्य मापनाचे जास्त चांगले मापक आहे. काय?
पॉवर्टी गॅप अगदी बरोबर आहे, कारण ते आपल्याला काय करतं, उत्पन्नातील तूट किती भरून काढायला लागेल हे आपल्याला उत्पन्नातील तूट दर्शवून देत आहे. कौटुंबिक उत्पन्नाचा तपशील उपलब्ध नसतो हे चुकीचं आहे. किमान स्वास्थ्याच्या प्रमाणाची व्याख्या करणे कठीण आहे हे चुकीचं आहे. ते निरपेक्ष दारिद्र्य दूर करण्यासाठी किती उत्पन्न तूट भरून काढावे लागेल हे दाखवतं. कोण दाखवतं आपल्याला, पॉवर्टी गॅप दाखवत आहे. राईट, त्याच्यामुळे उत्तर याचं 3 आहे. आत्ताच मी तुम्हाला इथं समजावून सांगितलं की ही पॉवर्टी गॅप लाईन आपल्याला काय काय दाखवते, काय काय दर्शवते. तर बघा या पद्धतीचे प्रश्न विचारतात. आणखी एक प्रश्न विचारला होता एमपीएससी पूर्व परीक्षा 2019, परंतु हा त्यांनी कॅन्सल केला होता कारण इथं या समित्यांच्या जे इकडे दिलेलं आहे ब मध्ये ते चुकीचं दिलं होतं. परंतु जे जागतिक बँकेचं मी तुम्हाला व्याख्या समजावून सांगितली ते तुम्हाला याचं उत्तर मिळून जाईल. दारिद्र्यातील आंतरदारिद्र्यातील पोकळी पॉवर्टी गॅप लाईन हे जागतिक बँकेने दर्शवून दिलेली आहे. तर याचं उत्तर तुम्हाला डायरेक्ट देता येईल. राईट, तर हे लक्षात ठेवा की प्रश्न कसे विचारले जात आहेत. आता इथं त्यांनी दारिद्र्य लेखक समिती आणि त्यांच्या दारिद्र्याच्या संकल्पना यांची जोडायला सांगितलं होता. कदाचित हा प्रश्न सुधारित पद्धतीने त्याला मॉडिफाय करून ते रिपीट करू शकतात. म्हणजे आता तो चुकीचा दिला होता अगोदर, त्याला बरोबर करून परत विचारू शकतात. सो लक्षात ठेवा, गौरव दत्त, लकडावाला, दांडेकरे, रथ सगळं पुढे आपल्याला बघायचं आहे. आता पुढे जाऊ. आता सगळ्यात महत्त्वाचं आपण सापेक्ष दारिद्र्य. जरी भारतामध्ये दारिद्र्य मोजण्यासाठी सापेक्ष मानकांचा उपयोग केला जात नसला तरी आपल्याला सापेक्ष दारिद्र्य किंवा रिलेटिव्ह पॉवर्टी म्हणजे काय असते समजावून घ्यावं लागेल. राईट, तर आता सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय. तर आता सापेक्ष दारिद्र्यामध्ये काय केलं जातं, कुटुंबांचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न चढत्या क्रमाने अरेंज केलं जातं. म्हणजे काय केलं जातं, तिथं श्रीमंत व गरीब यांची तुलना केली जाते, कंपॅरिझन केलं जातं, त्यांच्या उत्पन्नाचं कंपॅरिझन केलं जातं. उत्पन्नाचं कंपॅरिझन करून राईट याच्यामध्ये काय केलं जातं की बाबा याच्या तुलनेत आता समजा आपण हे उदाहरण घेऊ. आपण कमी उत्पन्नामध्ये आपण शेतकरी घेऊ, मध्यम उत्पन्नामध्ये हम दो हमारे तीन, बघा कसे दिसत आहेत तुम्हाला हे. उच्च उत्पन्नामध्ये आपण अंबानी घेऊया. राईट, याच्यामध्ये काय केलं जातं, विविध गटांचं जे उत्पन्न पातळी आहे आणि उत्पन्नाचं जे वितरण आहे ते विचारात घेऊन कंपॅरिझन करून कुणाच्या तुलनेमध्ये किती कोण गरीब आहे हे विचारलं जातं. म्हणजे याच्यामध्ये एक प्रश्न विचारला जातो साधा साधा की आर यू पुअर रिलेटिव्ह टू द पीपल इन युअर कम्युनिटी. म्हणजे याच्या तुलनेत हा गरीब आणि याच्या तुलनेत हा गरीब. समजा याच्यामध्ये काय केलं जातं, श्रीमंत आणि गरीब यांची तुलना करून त्यांची सरासरी काढली जाते. समजा आता आपण उदाहरण घेऊया. समजा अंबानीचं उत्पन्न आहे 50 लाख पर मंथ. ही मिडल फॅमिलीचं उत्पन्न आहे समजा 25,000, फक्त 25,000 पर मंथ. आणि शेतकऱ्याचं उत्पन्न समजा आपण 15,000 पर मंथ घेऊया. त्याची सरासरी काढा. 50, ठीक आहे आपण 50,000 घेऊया याला. ठीक आहे, लाख सोडून द्या, 50,000 घेऊ. 50 प्लस 25 प्लस 15 याला भागीला सरासरी काढण्यासाठी 3 ने भागावं लागेल. 15 आणि 25 40, ओके 90 झाले. 90 भागीला 3, 3 त्रिक 9 म्हणजे किती झाले, 30,000 झाले. म्हणजे 30,000 किमान उत्पन्न पाहिजे. म्हणजे याचं उत्पन्न हे 25,000 आहे. राईट, म्हणजे सापेक्ष दारिद्र्य किती आले, सापेक्ष दारिद्र्याची जी लाईन आहे ती 30,000 पर्यंत आलेली आहे. म्हणजे अंबानीच्या तुलनेमध्ये हा गरीब आणि याच्या तुलनेमध्ये हा गरीब. राईट, याच्यामध्ये फक्त तुलना केली जाते. परंतु लक्षात घ्या, सापेक्ष दारिद्र्य आपण का मोजलं जात नाही, कारण याच्यावरून क्लिअर पिक्चर इकॉनॉमीचा किंवा दारिद्र्याचा क्लिअर पिक्चर समोर बिलकुल येत नाही. राईट, आता समजा ह्याचं 25,000 रुपये उत्पन्न जरी असलं तरी हा व्यक्ती काजू बदाम खातो असंच नाहीये, किंवा काजू बदाम खाते असेल किंवा नसेल, किंवा शेतकऱ्याचं उत्पन्न 15,000 आहे, तो काजू बदाम खातो की नाही. राईट, हे आपल्याला म्हणजे सांगणं किंवा ओळखणं चुकीचं आहे. म्हणजे मिडल लेवल वाल्या घरामध्ये $1.90 पेक्षा जास्त इन्कम आहे, याचा अर्थ तिथे काजू बदाम खाते असं नाहीये. राईट, म्हणजे डेली तो $1.90 पेक्षा जास्त कमवत असेल परंतु तो काजू बदाम खातोच असं नाहीये. त्याच्यामुळे जी रिलेटिव्ह पॉवर्टी आहे, सापेक्ष दारिद्र्य, हे सापेक्ष दारिद्र्यावरून आपल्याला दारिद्र्याचा क्लिअर पिक्चर बिलकुल कळत नाही. राईट, सो लक्षात ठेवा की याच्यामध्ये काय, अंबानीच्या तुलनेमध्ये हा किती गरीब आहे आणि हा याच्या तुलनेमध्ये हा किती गरीब आहे. आणखी एक उदाहरण घ्या. समजा 3 मित्र आहेत, राम व श्याम. समजा 2 मित्र आहेत, राम व श्याम 2 मित्र आहेत. समजा रामचं उत्पन्न आहे, आता समजा वर्ल्ड बँक आली आणि वर्ल्ड बँकेनं रामला विचारलं तुझं उत्पन्न किती आहे. राम म्हटलं माझं उत्पन्न आहे 50,000 रुपये प्रति महिना.
वर्ल्ड बँकेनं श्यामला विचारलं तुझं उत्पन्न किती आहे, 30,000 रुपये पर महिना श्याम म्हटला. म्हणजे वर्ल्ड बँकेनं म्हटलं की श्याम तू रामच्या तुलनेमध्ये गरीब आहे. म्हणजे इथं तुलना केली, राम बरोबर उत्पन्नाच्या बाबतीमध्ये तुलना केली आणि तुलना करून त्याला श्यामला सांगितलं की तू रामपेक्षा गरीब आहे. राईट. सो हे लक्षात ठेवा की श्रीमंत आणि गरीब यांची तुलना करून एक सरासरी काढली जाते आणि याच्यासाठी काय केलं जातं, विविध गटातील उत्पन्न पातळी आणि उत्पन्नाचं वितरण विचारात घेतलं जातं आणि सापेक्ष दारिद्र्य काढलं जातं. राईट. हे बघा इथे मी दिलेलं आहे तुम्हाला पूर्ण रिटर्न मध्ये पण की उत्पन्नाचं वितरण आणि उत्पन्न पातळी विचारात घेतली जाते. याच्यामध्ये देशातील संपत्ती, उत्पन्न, उपभोगाच्या वितरणातील विषमतेचं चित्र स्पष्ट होतं फक्त. म्हणजे आपल्याकडे किती विषमता आहे, उत्पन्न विषमता, राईट, हे याच्यातून दिसून येतं. कारण अंबानी खूप श्रीमंत आहे, अंबानीपेक्षा बाकी मध्यमवर्गीय गरीब आहेत आणि मध्यमवर्गीयांपेक्षा आणखी जास्त गरीब आपल्याला कमी उत्पन्न लो इन्कम वाले जास्त आहेत. सो म्हणजे आपल्याकडे जी इन्कम डिस्पॅरिटी आहे ती जास्त आहे. ओके. सो आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. चला पुढे जाऊ आता. सापेक्ष आणि निरपेक्ष दारिद्र्य आपण पाहिलं. बघा सापेक्ष दारिद्र्यावरती त्यांनी मुख्य परीक्षेला एक प्रश्न विचारला होता, कदाचित पूर्व परीक्षेला येऊ शकतो. सापेक्ष गरिबीच्या दृष्टिकोनातून खालीलपैकी कोणते निकष विचारात घेतले जातात. दरडोई उपभोग खर्च विचारात घेतला जातो, बिलकुल नाही. म्हणजे एक गेला, इथं काय योग्य उत्तर, इलिमिनेशन मेथड वापरा. एक इथं दिलाय गेला, 4 मध्ये 1 दिलाय गेला, राहिलं 2 आणि 3. पोषक आहार मूल्य विचारात घेतलं जातं का, बिलकुल विचारात घेतलं जात नाही. इथं 2 दिलाय, 2 गेला, उत्तर तुमचं 3 आणि 4 आलं. विविध गटातील उत्पन्न वितरण आणि उत्पन्नाची पातळी इथं विचारात घेतली जाते. ओके. चला आता पुढे जाऊ. सगळ्यात महत्वाचा पार्ट बघायचा आपल्याला, ग्लोबल एमपीआय यूएनडीपीचा बहुआयामी निर्धनता निर्देशांक. आता खूप व्यवस्थित ऐका आणि ते लिहिण्याचा प्रयत्न करा किंवा लिहायची काही सुद्धा गरज नाही, फक्त व्यवस्थित लक्ष देऊन आता हे लेक्चर पहा. कारण याच्यावरती दरवर्षी एखादा प्रश्न तुम्हाला दिसेल, कंबाईन मध्ये पण दिसतो आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये पण दिसतो. तर आता आपल्याला पाहायचं आहे यूएनडीपी, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, किंवा जी संयुक्त राष्ट्रसंघाची विकास संस्था आहे ती दरवर्षी एमपीआय काय करते, प्रकाशित करते. एमपीआय मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, त्यालाच आपण मराठीमध्ये 3 वेगवेगळ्या नावाने ओळखतो. बहुआयामी निर्धनता निर्देशांक किंवा विविध प्रमाण दारिद्र्य निर्देशांक किंवा अनेकांगी दारिद्र्य निर्देशांक. तर 2020चा बघा, जो 2020चा जो मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आहे त्याचं हे कव्हर पेज आहे. तर अचिव्हिंग द एसडीजीज, जे शाश्वत विकासाची ध्येय आहेत, ती शाश्वत विकासाची ध्येय काय करणे, अचीव करणे, हा त्याचा काय आहे तर विषय आहे. सो हा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. 2020चा जे पहिले 11 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत, शाश्वत विकासाची उद्दिष्ट आहेत, म्हणजे पॉवर्टी, झिरो हंगर, नो पॉवर्टी, राईट, हे एकूण 11, ह्या 11 पहिले 11 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आपल्याला अचीव्ह करण्यासाठी हा काय केलेला आहे त्यांनी प्रकाशित केलेला आहे. डोंट वरी, आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत आणि ते पण एकदम मराठीमध्ये, फक्त तुम्हाला इथं रेफरन्स दिला. तर आता याच्याबद्दल बहुआयामी निर्धनता निर्देशांकाबद्दल आपल्याला एक्झाम ओरिएंटेड हा जो निर्देशांक आहे तो समजावून घ्यायचा. तर कोण काढतं हे, तर बाय यूएनडीपी आणि ओपीएचआय, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, संयुक्त राष्ट्रसंघाची विकास संस्था आणि ओपीएचआय, द ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह, ह्या 2 संस्था काय करतात, बहुआयामी निर्धनता निर्देशांक काढतात, तयार करतात आणि ते प्रकाशित करतात. यूएनडीपीच्या एचडीआय मानव विकास अहवालामध्ये दरवर्षी प्रकाशित केला जातो. एचडीआय रिपोर्ट म्हणजे एचडीआय, आयएचडीआय, जीआय त्यांच्याबरोबरच, राईट. तर मानव विकास निर्देशांकांबरोबर. तर लक्षात ठेवा, थोडं हिस्टॉरिकल आपल्याला जायचं आहे. तर लक्षात घ्या, अगोदर 1997 पासून हा निर्देशांक काढला जात होता, परंतु तो एचपीआय या नावाने काढला जात होता, मानवी दारिद्र्य निर्देशांक या नावाने. परंतु 2010चा जो मानव विकास अहवाल आहे, त्या 2010च्या मानव विकास अहवालामध्ये मानवी दारिद्र्य निर्देशांक त्यांनी बंद करून त्याच्याऐवजी, राईट, याच्याऐवजी एमपीआय मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, बहुआयामी निर्धनता निर्देशांक प्रकाशित करायला सुरुवात केलेली आहे. इथे लक्षात बघा, एक प्रश्न पण विचारला होता, 2 वेळा विचारला होता. एक्साइज पूर्व परीक्षा 2017 आणि एसटीआय 2000 पूर्व परीक्षा 2015 ला एकदा विचारला होता की विविध प्रमाण दारिद्र्य निर्देशांक हा खालीलपैकी कोणी मांडला. म्हणजे एमपीआय कधीपासून मांडला जातो, 2010 पासून. मानव विकास अहवाल 2010 मध्ये मांडला गेलेला आहे.
आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला समजावून घ्यायचं आहे, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स किंवा बहुआयामी निर्धनता निर्देशांक काढण्यासाठी कोणकोणते 3 मेन पॅरामीटर्स डायमेन्शन्स यूज केले जातात आणि त्याच्यामध्ये जे 10 क्वेश्चन्स विचारले जातात त्याला आपण पॅरामीटर म्हणू. ते पॅरामीटर कोणकोणते हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की याच्यामध्ये काय केलं जातात, एखाद्या घराला 10 प्रश्न विचारले जातात. त्याच्यामध्ये पहिलं आता 3 मेन पॅरामीटर्स किंवा डायमेन्शन कोणते, तर ते आहे आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान. आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान हे 3 गोष्टी याच्यामध्ये विचारात घेतल्या जातात. आरोग्याअंतर्गत 2 गोष्टी विचारात घेतल्या जातात. एक आहे पोषण आणि दुसरं आहे माल नाही, चुकून झालं ते, बालमृत्यू दर. ओके, बालमृत्यू दर. आता पोषण याच्यामध्ये काय केलं जातं, देशातील 70 वर्षाखालील जनतेला किती चांगलं पोषण मिळतं हे चेक केलं जातं. आणि बालमृत्यू दर, बालक, आता ही व्याख्या समजावून घ्या, म्हणजे खूप महत्वाचं आहे पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून. बालक म्हणजे काय असतं, बालक म्हणजे 5 वर्षापर्यंतचं मूल, लेस दॅन 5 इयर, 5 वर्षापर्यंतचं मूल म्हणजे बालक. आणि बालमृत्यू दर म्हणजे काय असतो, की बालमृत्यू दर म्हणजे एका वर्षात 1000 जिवंत जन्मांपाठीमागे, एका वर्षात 1000 जिवंत जन्मांपाठीमागे मृत्यू पावणाऱ्या बालकांची संख्या म्हणजे बालमृत्यू दर असतो. राईट. तर हा बालमृत्यू दर याच्यामध्ये आरोग्याअंतर्गत विचारात घेतला जातो. तर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नंतर शिक्षणाच्या अंतर्गत 2 सब पॅरामीटर विचारात घेतले जातात. एक शालेय शिक्षणातील वर्ष आणि शाळेतील पटनोंदी. ओके, शालेय शिक्षणातील वर्ष जे आहेत इयर ऑफ स्कूलिंग, राईट, इयर ऑफ स्कूलिंग 6 ते 10 वर्ष वयोगटातील शालेय शिक्षणातील वर्ष यात मोजली जातात. आणि शाळेतील पटनोंदणी 8वीचा जो क्लास आहे, 8वी पर्यंतचा जो क्लास आहे किंवा त्यापुढे किती लोक टिकून राहतात. कारण ग्रामीण भागामध्ये बऱ्याचदा मुलींचं किंवा मुलांचं शिक्षण हे 8वीच्या आधीच संपून जातं. राईट, 8वी नंतर आईबाप शिकून देतच नाहीत, कारण ते अडाणी असतात, त्यांना शिक्षणाचं महत्त्व नसतं. त्यामुळे हे काय करतात की शाळेतील पटनोंदी 8वीच्या नंतरची पाहतात की किती आहेत आणि याच्यासाठी त्यांनी भार दिलेले आहेत. तर हा जो आरोग्य आणि शिक्षण आहे याला 1/6 भार दिलेला आहे पूर्ण. आणि जे राहणीमान आहे, राहणीमानामध्ये एकूण 6 प्रश्न विचारले जातात. कसा प्रश्न आता विचारले जातात, याच्यामध्ये आता समजा मी आहे तर मला प्रश्न विचारला जातो UNDP कडून, किंवा तुझ्याकडे मालमत्ता आहे का, मी म्हणणार येस माझ्याकडे मालमत्ता आहे. राईट, मालमत्तेमध्ये तुला घर आहे का चांगलं, येस मी म्हणणार आहे. राईट, त्या घरामध्ये वीज पुरवठा होतो का, मी म्हणणार हो वीज पुरवठा होतो. ओके ठीक आहे. पिण्याचं पाणी तुझ्याकडे आहे का, स्वच्छ पिण्याचं पाणी, राईट, पितो का तू, तर येस मला स्वच्छ पिण्याचं पाणी ग्रामपंचायत किंवा नगर परिषद पुरवते आणि ते मी पितो. ओके आहे माझ्याकडे. तुझ्या घरामध्ये स्वच्छता आहे का, म्हणजे बाथरूम वगैरे सगळ्या गोष्टी आहेत का, स्वच्छता, यस माझ्याकडे आहे. ओके. स्वयंपाकाचा गॅस तू वापरतो का, तर यस मी स्वयंपाकाचा गॅस वापरतो. असे काय करतात, हे 6 प्रश्न ह्या राहणीमानाअंतर्गत विचारले जातात. त्याच्यावर आपलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे कळलं जातं आणि याच्यासाठी त्यांनी 1/18 एवढा भार दिलेला आहे. तर याच्यावरून काय केलं जातं, याच्यावरून याच्यावरून जो MP आहे तो MPIचा जो निर्देशांक आहे किंवा व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू काढली जाते. लक्षात ठेवा, आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान, आरोग्याअंतर्गत पोषण आणि बालमृत्यू दर, शिक्षणाअंतर्गत शालेय शिक्षणातील वर्ष आणि शाळेतील पटनोंदणी, आणि राहणीमानाअंतर्गत मालमत्ता, घर, वीज पुरवठा, पिण्याचं पाणी, स्वच्छता आणि स्वयंपाक हे विचारात घेतलं जातं. राईट. बघा त्याच्यानुसार जर आता यावर्षीचा जर 2020चा रिपोर्ट बघितला तर तो रिपोर्ट असं सांगतो की जगामध्ये 1.3 बिलियन म्हणजे 130 कोटी लोक हे बहुआयामी गरीब आहेत आणि त्या 130 कोटींपैकी 110 कोटी लोक हे ग्रामीण भागात, जगाच्या ग्रामीण भागामध्ये राहतात. म्हणजे ग्रामीण भागामध्ये बहुआयामी गरिबीचं प्रमाण हे शहरी भागापेक्षा जास्त आहे. जवळजवळ 84.2% बहुआयामी गरीब हे कुठं राहतात, आपल्या ग्रामीण भागामध्ये राहतात. आता सगळ्यात महत्वाचं व्हेरी इम्पॉर्टंट, याच्यावरती प्रश्न सतत विचारले जातात की बहुआयामी निर्धनता निर्देशांक काढण्यासाठी एक वंचितता निर्देशांक त्यांनी तयार केलेला आहे. म्हणजे एखादं कुटुंब हे कुठल्या गटात मोडतं त्याच्यासाठी त्यांनी निर्देशांक केलेला आहे. राईट. समजा एखादं कुटुंब हे 20, त्यांचा स्कोर जर 20 ते 33.33% असेल तर अशा कुटुंबाचा जो बहुआयामी निर्धनता निर्देशांक आहे तो असुरक्षित गटामध्ये मोडलं जातं असं म्हणतात. राईट. समजा एखादं कुटुंब हे
चा जी व्हॅल्यू आहे, निर्देशांक आहे, तो 33.33% ते 50% असेल तर अशा कुटुंबाला बहुआयामी किंवा अनेकांगी गरीब म्हटलं जातं. आणि जर एखाद्या कुटुंबाचा बहुआयामी निर्देशांक हा वंचितता निर्देशांक हा 50%पेक्षा जास्त असेल तर असं कुटुंब हे तीव्र बहुआयामी गरीब आहे असं म्हटलं जातं. आता शक्यता पण ह्याच्यामध्ये विचारल्या जातात. आता समजा मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, बहुआयामी किंवा अनेकांगी गरीब जर एखाद्या कुटुंबाची होण्याची शक्यता असेल तर त्याचा स्कोर काय असेल, तर त्याचा स्कोर हा असेल. म्हणजे जर ते कुटुंब 20 ते 33.33% असेल तर कदाचित ते पुढे जाऊ शकतं, राईट, त्याची शक्यता असू शकते तो अनेकांगी गरीब होण्याची, राईट. आणि जर एखादं कुटुंब अनेकांगी गरीब या स्कोरमध्ये असेल तर त्याची शक्यता जास्त आहे ते तीव्र बहुआयामी गरीबमध्ये जाण्याची, राईट. तर हा तुम्हाला लक्षात ठेवायचा वंचितता निर्देशांक. एखाद्या कुटुंबाचा वंचितता निर्देशांक हा 20 ते 33.33% असेल तर ते असुरक्षित गटामध्ये मोडतं. तोंडपाठ ठेवायचंय. एखाद्या कुटुंबाचा वंचितता निर्देशांक हा 33.33 ते 50% असेल तर असं कुटुंब बहुआयामी गरिबी अंतर्गत मोडतं. एखाद्या कुटुंबाचा वंचितता निर्देशांक हा 50%पेक्षा जास्त असेल तर तो तीव्र बहुआयामी गरीब म्हणून गणलं जातं. ओके, सो बघा 2020 मध्ये 107 देशांचा बहुआयामी निर्धनता निर्देशांक UNDP आणि OPH यांनी काढलाय, राईट. तर 2004-5 मध्ये आपला जो निर्देशांक होता तो 0.79 होता व्हॅल्यू, ती 2015-16 मध्ये कमी होऊन 0.123 झालेली आहे. कारण 0 म्हणजे काय असतं, 0 म्हणजे अभाव नसणे आणि 1 म्हणजे अभाव असणे. तर आता याच्यातून तुम्हाला कळेल की 2004-5च्या तुलनेमध्ये 2015-16 मध्ये आपल्याकडलं जे बहुआयामी दारिद्र्य ते कमी होतंय, राईट. आधी जास्त व्हॅल्यू होती म्हणजे 1च्या जवळ होती, 1च्या जवळ जात होती, परंतु आता 1च्या लांब लांब चालली आहे म्हणजे तो चांगला होत चाललेला आहे, राईट. बघा हा रिपोर्टचं मी त्याचा स्क्रीनशॉट टाकलेला आहे. टेबल इंडिया 2015-16 म्हणजे 2020चा आहे बरं का हा अहवाल. हा अहवाल 2020चा, 2020 मध्ये 2015-16चा त्यांनी निर्देशांक दिलेला आहे 0.123. ओके, सो हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. सध्या इंडियाचा रँक हा 107 देशांमध्ये 67वा रँक आहे. म्हणजे आपल्याकडे बहुआयामी गरिबी जास्त आहेच इतर देशांच्या तुलनेमध्ये, लक्षात ठेवता येईल. चलो ठीक आहे, पुढे जाऊ. बघा हा एक राज्यसेवा पूर्व परीक्षा 2017ला प्रश्न विचारला होता. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा. कुटुंब बहुआयामी दारिद्र्य होण्याची शक्यता अशा वेळी जास्त असते जेव्हा त्याचा वंचितता निर्देशांक हा किती असतो, तर 20%पेक्षा जास्त आणि 33.33%पेक्षा कमी, त्यावेळेस ते या गटामध्ये जाऊ शकतं. त्यांनी शक्यता वर्तवली, त्याच्यामुळे 2 आणि 3 तर चुकीचं आहे. फक्त तुम्हाला उत्तर 3 द्यावं लागेल. मी मगाशीच सांगितलं की या असुरक्षित गटातून बहुआयामी गटात जाण्यासाठी त्याची शक्यता कधी असते, जर तो व्यक्ती किंवा जर ते कुटुंब या असुरक्षित गटात असेल तर त्या कुटुंबाची शक्यता बहुआयामी गटात जाण्याची शक्यता जास्त असते. आणि तेच इथं विचारलंय की बहुआयामी दारिद्र्य होण्याची शक्यता कधी, तर जर ते असुरक्षित गटात आहे त्यावेळेस त्याची शक्यता जास्त असते. म्हणजे उत्तर त्याचं 20% ते 33.33%पेक्षा कमी असेल, त्या गटात मोडत असेल असुरक्षित गटात, त्याची शक्यता त्यावेळेस या बहुआयामी गरिबीत जाण्याची शक्यता आहे, म्हणजे याच्यात जाण्याची शक्यता आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी हे उत्तर दिलंय त्याच्यामुळे ते चुकीचं आहे, परंतु आपल्याला तर शक्यता विचारली आहे. क्वेश्चनला समजावून घेणं, जसं तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडला समजावून घेता, नाही समजलं तर तुमचे भांडणं होतात, तसंच येत आहे. इथं पण सगळं समजावून घ्यावं लागतं आणि मगच क्वेश्चन सॉल्व्ह करावा लागतो. आता आणखी एक कंबाईंड पूर्व परीक्षा 2018ला प्रश्न विचारला होता, सोपा विचारला होता की ज्यांचा वागणूक दर किंवा वंचितता निर्देशांक हा डॅश किंवा त्यापेक्षा जास्त आहे असे कुटुंब अनेकांगी गरीब म्हणजे बहुआयामी गरीब असतं. म्हणजे किती हो, 33.33%पेक्षा जास्त ते 50%पर्यंत, राईट. मग अशी तुम्हाला सांगितलं हे बघा 33.33% ते 50% बहुआयामी किंवा अनेकांगी गरीब असतं. सोपा प्रश्न विचारला होता. 2 प्रश्न विचारले, आणखी 1-2 त्यांनी प्रश्न विचारले. तर हा एक प्रश्न विचारला राज्यसेवा पूर्व परीक्षा 2013ला. अनेकांगी किंवा बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाने 2010 मध्ये कोणत्या निर्देशांकाची जागा घेतली, कुठल्या घेतली, म्हणजे ऍक्च्युली 1997 मध्ये सुरू झालेला जो मानवी दारिद्र्य निर्देशांक, राईट. तर मानवी दारिद्र्य निर्देशांकाची जागा ह्या MPI न 2010 मध्ये घेतलेली आहे, जो की मानवी दारिद्र्य निर्देशांक किंवा HPI कधी सुरू झाला होता, 1997ला. HPI ला रिप्लेस केलं MPI नी 2010 मध्ये. सोपा प्रश्न त्यांनी विचारला होता. भारतामध्ये बिहारमध्ये सगळ्यात जास्त पॉवर्टी आहे, म्हणजे मल्टी डायमेन्शनल पुअर, लक्षात ठेवू नका, सध्या गरज नाहीये. चलो आता पुढे जाऊ. ग्लोबल हंगर इंडेक्स
हा पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून एवढा महत्त्वाचा नाहीये, परंतु याचे पॅरामीटर्स कदाचित विचारू शकतात. तर ते पॅरामीटर्स कोणते ते आपण विचारात घेऊ. जागतिक भूकबळी निर्देशांक. लक्षात ठेवा, इंडियामध्ये प्रत्येक 3 मिनिटाला एक व्यक्ती त्याला 2 टायमिंगचं व्यवस्थित जेवण मिळत नाही म्हणून मरतो. खूप भयंकर परिस्थिती आहे भारतामध्ये. लक्षात ठेवा, हे तुम्हाला माहिती नसेल, बट आता हे तुम्हाला माहिती झाले, त्याच्यामुळे तुम्ही कधीही तुमचा शिल्लक राहिलेला टिफिन किंवा शिल्लक राहिलेलं जेवण टाकून देणार नाहीत. ते कुणाला तरी द्या. जर एखाद्या व्यक्तीला नाही देता आलं तर प्राण्यांना द्या, परंतु कचऱ्यामध्ये टाकून देऊ नका. ग्लोबल हंगर इंडेक्स, जागतिक भूकबळी निर्देशांक. तर GHI कोण काढतं? तर हा आपण 2019चा पाहतो आहे. फक्त आपल्याला पॅरामीटर लक्षात ठेवायचे. दरवर्षी प्रकाशित केला जातो 2 संस्थांकडून. वेल्ट हंगर लाईफ जर्मनीची संस्था आहे आणि कन्सर्न वर्ल्ड वाईड आयर्लंडची संस्था आहे. हे काय करतात? दरवर्षी प्रकाशित करतात. त्यासाठी पॅरामीटर्स 4 पॅरामीटर विचारात घेतले जातात. पहिलं पॅरामीटर आहे म्हणजे हा भूकबळी निर्देशांक ठरवण्यासाठी, तो आहे बालकांमधील कुपोषणाचं प्रमाण, म्हणजे अंडर नरिशमेंट. आता बालकांमधील कुपोषण म्हणजे काय असतं? कुपोषण, आता बघा, आता कुपोषण तर सगळ्यांनाच माहिती आहे. भारतामध्ये दर 7 मुलांपैकी 1 मूल कुपोषित आहे भारतामध्ये. भारतात जवळजवळ 12.5% मुलं कुपोषित आहेत. तर बालकांमधील कुपोषणाचं प्रमाण ह्याच्यामध्ये विचारात घेतलं जातं. देन दुसरा पॅरामीटर विचारात घेतला जातो बालकांमधील शुष्क कुपोषणाचं प्रमाण, चाइल्ड वॉस्टिंग. वॉस्टिंग किंवा शुष्क कुपोषण म्हणजे काय असतं की लो वेट पर हाईट, म्हणजे एखाद्या व्यक्तीचं त्याच्या उंचीनुसार वजन कमी असते म्हणजे शुष्क कुपोषण. विचारलं जातं बरं का, सरळ व्याख्या विचारल्या जातात, मुख्य परीक्षेला विचारलं जातं, पूर्व परीक्षेला नाही, HRD मध्ये. बट असू द्या लक्षात, हे विचारात घेतलं जातं. सध्या आपल्याकडे असं प्रमाण जवळजवळ 20% आहे. बालकांमधील खुरटे कुपोषण काय असतं? जसं शुष्क कुपोषण काय असतं की उंचीनुसार त्याचं वजन कमी असणं, तसं खुरटे कुपोषण मध्ये काय असतं? वयानुसार उंची कमी असणे, त्याला म्हणतात खुरटे कुपोषण. राईट. बरेच व्यक्ती असतात आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये पण असतात खूप कमी, त्यांचं वय 30, 32, 28, 25 असं असतं, परंतु त्यांची उंची साधारणतः 3.5-4 फूट असते. तर त्याला आपण खुरटं कुपोषण म्हणतो. चिडू नका, तुमच्या मित्रमैत्रिणींना असं काही चिडू नका की खुरटा कुपोषण, चाइल्ड स्टंटिंग म्हणतात. आणि याच्यामध्ये चौथा पॅरामीटर विचारात घेतला जातो, तो म्हणजे बालमृत्यू दर. बालमृत्यू दराची व्याख्या मगाशी सांगितली. बालक म्हणजे 5 वर्षापर्यंतचं मूल आणि बालमृत्यू दर म्हणजे एका वर्षात 1000 जिवंत जन्मांपाठीमागे मृत्यू पावणाऱ्या बालकांची संख्या इथे विचारात घेतली जाते. राईट. त्याच्यानुसार ही GHI सुद्धा 0 to 1 काढला जातो. 0 म्हणजे चांगला आणि 100 म्हणजे खराब. तर 117 कंट्रींचा काढला गेला. 117 कंट्रीजमध्ये, जस्ट मिनिट, 117 देशांमध्ये भारताचा रँक जो आहे तो 102 आहे. म्हणजे भारतामध्ये ग्लोबल हंगर इंडेक्स आहे. राईट. तर GHI व्हॅल्यू आपली 30.3%. टॉप 3 बेलारूस, राईट, वर्ल्ड रँक इथं सर्वात कमी आहे. आणि हा आफ्रिकन ज्या कंट्रीज आहेत तिथं सगळीकडे तुम्हाला माहिती की भूगोल जास्त आहे. इट्स ओके. चलो पुढे जाऊ आपण. तर आता याचे सुद्धा काय केलं जातं, याचे सुद्धा भाग केले जातात. ते भाग आपल्याला बघायचे. जसं की आपण MPIचं बघितलं तसंच याचे सुद्धा केले जातात. कॅटेगरी पाडल्या जातात. ग्लोबल हंगर इंडेक्स भारताचा किती आहे? 30.3%. म्हणजे भारत हा सिरियस मोडमध्ये मोडतो. बघा हा कलर, भारत हा सिरियस मोडमध्ये मोडतो. ज्या देशांचा भूकबळी निर्देशांक हा 9.9% कमी येतो तिथं लो भूकबळी म्हणतात. राईट. मॉडरेटसाठी किती आहे? 10.10 ते 20% 20% ते 35% सिरियस. भारत हा सिरियसमध्ये मोडतो कारण भारताचा किती आहे? 30.3%. आणि अल्रामिंग, राईट, घंटा वाजवणारी कुठली असते तर 35% ते 50% जर त्याची व्हॅल्यू असेल तर तो काय आहे? अल्रामिंग. आणि एक्स्ट्रीमली अल्रामिंग 50%पेक्षा जास्त. लक्षात राहायला ठेवा, नाही तर सोडून द्या. फक्त भारताचं लक्षात ठेवा की भारत हा सिरियस गटात मोडतो. तुम्ही सुद्धा आता एक्झामच्या दृष्टिकोनातून सिरियस व्हा. राईट. चलो
परंतु भारताचा जो भूकबळी निर्देशांक आहे तो हळूहळू कमी होतोय, म्हणजे भारतातील भूकबळी 2000 पासून हळूहळू कमी होते असं दाखवलंय त्यांनी ट्रेंड. चलो आगे चलते हैं. आता सगळ्यात महत्त्वाचं बघायचं आपल्याला आर्थिक असमानतेचं मोजमाप कसं केलं जातं. महत्त्वाचं आहे हे. त्यासाठी गिनी गुणांक, गिनी कोएफिशियंट म्हणजे काय असतं ते आपल्याला पाहायचं आहे. बघा, जी उत्पन्नातील तफावत आहे ती उत्पन्नातील तफावत मोजण्यासाठी हा गिनी गुणांक काढला जातो. राईट. म्हणजे आता भारतामध्ये तुम्हाला आपल्याला सगळ्यांना माहिती की उत्पन्नामध्ये भरपूर तफावत आहे भारतामध्ये. म्हणजे आता याच्यासाठी काय केलं जातं, त्यांनी असं ठरवलेलं आहे की बाबा जर गिनी गुणांक हा 0 ते 0% असेल तर तिथं परफेक्ट इक्वालिटी आहे. आता याचा अर्थ काय होतो परफेक्ट इक्वालिटी असणं, पूर्ण समानता, पूर्ण उत्पन्नाची समानता असण्याचा अर्थ काय होतो, म्हणजे असं भारतातील सगळ्या व्यक्तींचं उत्पन्न हे समान पातळीवरती आहे. कोणीच गरीब नाही आणि कोणीच श्रीमंत नाही, समान. अंबानीचं उत्पन्न जेवढं आहे तेवढं माझं, जेवढं माझं किंवा अंबानीचं तेवढं तुमचं. राईट. असं तर कुठल्याच देशामध्ये होणार नाहीये. राईट. परफेक्ट इक्वालिटी कुठंच नाहीये. सगळीकडे आर्थिक असमानतेचं मोजमापामध्ये सगळीकडे काय प्रॉब्लेम आहे, सगळीकडे काय तफावत जास्त आहे. आणि 1 ते 100% असतं म्हणजे परफेक्ट इनइक्वालिटी. राईट. म्हणजे 0 ते 1 पर्यंत काय मोजलं जातं. जर 1 ते 100% असेल तर परफेक्ट इनइक्वालिटी तिथं मोजलं जातं. राईट. म्हणजे सगळी म्हणजे परफेक्ट तिथं असमानता आहे आर्थिक. आता तुम्हाला आणखी गिनी गुणांक समजावून येईल याच्यावरून. राईट. जो गिनी कोएफिशियंट आहे त्याच्यासाठी एक ग्राफ काढला होता कोरॅडो गिनीने. बघा कसं ते समजावून सांगतो तुम्हाला. कोरॅडो गिनी लक्षात ठेवा, जर सर्वांच्या उत्पन्नात जर समानता असेल, हा कोरॅडो गिनी जो आहे त्या कोरॅडो गिनीने काय केलं होतं, उत्पन्न असमानतेचं मोजमाप करण्यासाठी एक ग्राफ तयार केला होता. राईट. आणि त्यांनी असं म्हटलं होतं की जी 45 डिग्रीची जी लाईन आहे ती 45 डिग्रीची लाईन त्यांनी ओढली होती आणि त्याच्यावर त्यांनी म्हटलं होतं की इथं परफेक्ट डिस्ट्रीब्युशन लाईन, त्यालाच 50 डिग्री लाईन म्हणतात. म्हणजे ज्या वेळेस सगळे व्यक्ती ह्या लाईनवरती येतील तिथं परफेक्ट काय असेल, उत्पन्न समानता असेल असं म्हटलं होतं. परंतु नंतर मॅक्स ओटो लॉरेन्झ आला. राईट. लॉरेन्झ हा अमेरिकन इकॉनॉमिस्ट होता ज्याने डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम आणि वेल्थ दाखवून दिलं एका ग्राफिकल प्रेझेंटेशनच्या माध्यमातून. त्यांनी काय केलं, फक्त 50 डिग्री नाही बाबा, जर आता लक्षात घ्या जर सर्वांच्या उत्पन्नात समानता असेल तर काय होईल, तर 45 डिग्री अंशावरील सरळ रेखालेख तयार होईल हा. राईट. परंतु आपल्याकडे उत्पन्नाची असमानता जास्त आहे म्हणून याने काय केलं की जर उत्पन्नात विषमता असेल तर त्या रेखालेखाला काय ती वक्रता येते. याच वक्रतेला काय म्हणतात, लॉरेन्झ कर्व म्हणतात, जी की लॉरेन्झ आखली आणि त्याने दाखवून दिले की खरंच वक्रता आहे. म्हणजे या 45 डिग्री लाईन पासूनचं हे वक्रतेपर्यंत जे मधलं अंतर आहे हा काय पूर्णपणे गिनी इंडेक्स आहे किंवा पूर्णपणे हा पॉवर्टी गॅप आहे किंवा उत्पन्नाची असमानता. समजा इथं जर अंबानी असेल तर इथं काय आहोत, आपण आहोत. म्हणजे आपल्यात आणि याच्यामध्ये उत्पन्नाचा किती गॅप आहे हे दाखवून देतं. राईट. म्हणजे ही जी लाईन आहे गिनी कोएफिशियंट हे आपल्याला उत्पन्न असमानतेचं मोजमाप करून दिलं जातं. लक्षात ठेवा, 1 म्हणजे त्या देशामध्ये सर्वाधिक काय आहे तफावत आहे आणि 0 म्हणजे त्या देशामध्ये सर्वात जास्त काय आहे समानता आहे, परफेक्ट इक्वालिटी आहे. आय होप की तुमच्या लक्षात आलं असेल. आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला बघायचं आहे गरिबी मोजण्याच्या पद्धती, देसी मेथड्स बघायच्या. त्याच्यामध्ये आपल्याला बघायचे सगळ्यात